12 वाजले. संपूर्ण जग झोपलेलं असताना भारताने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. पण थांबा, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? स्वातंत्र्याचा सोहळा दिवसा का झाला नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारत स्वतंत्र होण्याची वेळ मध्यरात्रीच का ठरवण्यात आली? यामागे ब्रिटिश व्हाईस रॉय लॉर्ड माउंटबॅटन यांचा काय निर्णय होता? आणि त्यानंतर भारतीय ज्योतिषांचा एक महत्त्वाचा आग्रहही होता. आज जाणून घेऊयात भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या मध्यरात्रीची खरी आणि रंजक कथा. नमस्कार, मी प्रियांका पालके आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. भारताला स्वातंत्र्य कधी मिळणार हा प्रश्न 1947 मध्ये शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. मूळ ब्रिटिश योजनेनुसार भारतातील सत्ता हस्तांतरण जून 1948 पर्यंत करण्याची योजना होती. पण भारतातील परिस्थिती झपाट्याने बिघडत होती. दंगली वाढत होत्या, हिंदू मुस्लिम संघर्ष वाढत होता आणि देशाची फाळणी जवळ येत होती. या परिस्थितीत भारताचे शेवटचे व्हाईस रॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी सत्ता हस्तांतरांची प्रक्रिया आणखी पुढे ढकलण्याऐवजी लवकर करण्याचा निर्णय घेतला. आणि मग एक तारीख ठरली, 15 ऑगस्ट 1947. पण प्रश्न असा, 15 ऑगस्टच का? याचं उत्तर स्वतः माउंटबॅटन यांनी नंतर दिलं होतं. त्यांच्या मते ही तारीख त्यांनी अचानक निवडली कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली होती. माउंटबॅटन यांचा दुसऱ्या महायुद्धातील जपान विरुद्धच्या मोहिमेशी थेट संबंध होता. त्यामुळे 15 ऑगस्ट ही तारीख त्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची होती. म्हणून त्यांनी भारताच्या सत्ता हस्तांतरासाठी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निवडली. म्हणजे 15 ऑगस्टची तारीख ज्योतिषांनी नाही तर माउंटबॅटन यांनी निवडली होती. पण इथे खरी रंजक कथा सुरू होते. भारतामध्ये अनेक ज्योतिषांनी या तारखेला विरोध केला. त्यांच्या मते 15 ऑगस्ट 1947 हा दिवस शुभ नव्हता आणि त्यामुळे सत्ता हस्तांतराची वेळ बदलण्याची मागणी करण्यात आली. माउंटबॅटन यांनी मात्र तारीख बदलायची नाही असाच विचार केला कारण 15 ऑगस्टचा निर्णय ते आधीच घेऊन बसले होते. मग भारतीय नेत्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला, तारीख बदलायची नाही पण वेळ शुभ ही कशी साधायची? आणि इथे एक अनोखा तोडगा काढण्यात आला. इंग्रज पद्धतीनुसार मध्यरात्री 12 वाजता 15 ऑगस्ट सुरू होता. म्हणून सत्ता हस्तांतराचा कार्यक्रम 14 ऑगस्टच्या रात्री आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री आयोजित करण्यात आला. म्हणजे तारीख 15 ऑगस्ट राहिली आणि ज्योतिषांनी सांगितलेल्या शुभ वेळेचाही विचार करण्यात आला. याच कारणामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा सर्वात मोठा सोहळा मध्यरात्री झाला आणि याची अधिकृत नोंद आपल्याला संविधान सभेच्या कार्यवाहीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. 31 जुलै 1947 रोजी संविधान सभेच्या चर्चेत 14 आणि 15 ऑगस्टच्या रात्री सभा घेण्याची योजना स्पष्ट करण्यात आली आणि 14 ऑगस्टच्या रात्री संविधान सभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. वेळ होती रात्री 11 वाजता. सभेत वंदे मातरम सुरू झाले. महत्वाच्या ठरावांवर चर्चा झाली आणि मग सर्वांच्या नजरा घड्याळाकडे लागल्या कारण आता भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा क्षण काही क्षणांवरच आला होता. घड्याळाचे काटे मध्यरात्रीकडे जात होते आणि जवळपास 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले. त्यांनी इतिहासातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक भाषण दिलं. ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट आवर व्हेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया विल अवे टू लाईफ अँड फ्रीडम. मराठीत याचा अर्थ, मध्यरात्रीच्या त्या क्षणी जेव्हा जग झोपलेलं असेल, भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल. आणि मग घड्याळाने 12 वाजवले. भारत स्वतंत्र झाला. संविधान सभेच्या अधिकृत नोंदीनुसार मध्यरात्री सदस्यांनी भारताच्या सेवेची शपथ घेतली. यानंतर संविधान सभेने भारताच्या शासनाची सत्ता स्वीकारल्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. पण भारताचा स्वतंत्र दिन फक्त एका रात्रीचा सोहळा नव्हता. 15 ऑगस्ट सकाळी पुन्हा संविधान सभेचे अधिवेशन झाले. लॉर्ड माउंटबॅटन यांनी सभेला संबोधित केले आणि भारताचा पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. म्हणजे 14 ऑगस्टची रात्र आणि 15 ऑगस्टची सकाळ या दोन्ही मिळून भारताच्या स्वातंत्र्याचा ऐतिहासिक अध्याय पूर्ण झाला. आता पुन्हा त्या प्रश्नाकडे येऊया, भारताला मध्यरात्रीच का स्वातंत्र्य मिळालं? त्यामागे एकच कारण नव्हतं,
पहिलं कारण होतं माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निवडली होती. दुसरं कारण, भारतीय ज्योतिषांनी या तारखेच्या अशुभतेबाबत आक्षेप घेतला होता. तिसरं कारण, 14 ऑगस्टच्या रात्रीपासून 15 ऑगस्ट सुरू होत असल्याने मध्यरात्रीचा मुहूर्त साधण्यात आला. म्हणून भारताच्या स्वातंत्र्याची कथा ही केवळ राजकारणाची कथा नाहीये, तर त्यात ब्रिटिशांचा निर्णय, भारतीय राजकीय नेतृत्व आहे, परंपरा आहे, ज्योतिषशास्त्र आहे आणि आधुनिक प्रशासन आहे. या सगळ्यांचा एक अनोखा संगम दिसतो. आणि कदाचित म्हणूनच भारताचा स्वातंत्र्याचा क्षण इतका वेगळा आहे. 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीचे 12 वाजले. जग झोपले होते, पण भारत जागा झाला होता. तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती आधीच माहिती होती का? आणि तुम्हाला काय माहिती होती? 15 ऑगस्टची तारीख आणि मध्यरात्रीची वेळ निवडण्यामागे ज्योतिषांचा किती प्रभाव होता? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.